नांदेड जालना समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनात 68 दिवस पूर्ण झाले। कालच 2-3 दिवस शासन प्रशासनासाठी आणि आमच्यासाठी थोडे धावपळीचे धोका पत्करून आम्हाला सगळं काही करावं लागलं, पण त्याच्याशिवाय आमच्या समोर पर्याय नव्हता। आमच्या शेतकऱ्यांनी विहिरीत उड्या मारताना मलाही कसं तरी होत होतं। म्हणजे किती जरी लढा द्यायचा म्हटलं की कुणी कुठली अनुचित घटना न घडता विजय मिळवायचा अशा पद्धतीचं प्रत्येकाचं नियोजन असतं। त्यातूनच या 2 दिवस जे चाललं कोरड्या विहिरीचं आंदोलन आणि जलसमाधी आंदोलन, त्यातूनही भगवंतानं कुठला अनुचित प्रकार न घडता सर्व काही सुरळीत केलं। प्रशासन आणि जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं समोपचाराची भूमिका घेतली। काल जिल्हाधिकारी, SDM साहेब, तहसीलदार, विभागीय अधिकारी बराच वेळ दिला। त्यांचं काय अडचणी आहेत, त्यांना कायद्याच्या चौकटीत राहून कसं काम करावं लागतं, आमच्या काय अडचणी आहे, सगळं संवाद झाला। त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी आम्हालाही पटल्या की त्या काही गोष्टी अधिकारात नाहीत, पण मी त्यांना विनंती करील जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ साहेबांना विशेष अधिकार वापरण्याचा आपणास काही एखाद्या अपरिहार्य कारणास्तव अधिकार आहेत, त्या अधिकाराचा वापर करा। कारण की हे काही कुठल्या उद्योजकांना, कुठल्या एखाद्या कंपनीला फायदा द्यायचा नाही, तर जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याचं प्रश्न आहे। नुसता त्याच्या मूल्यांकनाचा प्रश्न नाही, तर त्या पाठीमागं त्याच्या जीवन मरणाचाही प्रश्न दडलेला आहे। त्यामुळं सारासार विचार करून जिल्हाधिकारी साहेब आपण आपला विशेष अधिकार वापरावा। त्याही अधिकारात बसत नसेल तर आता सभागृह चालू आहे, सर्वोच्च सभागृहाचं कामकाज चालू आहे, विविध विषयावर चर्चा होते। काल अर्जुनभाऊ खोतकरांनी 2दा विषय मांडला। आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांनी पोटतिडकीनं प्रश्न मांडला। काही लक्षवेधी लागणार आहेत, याच्यातून साधक बाधक चर्चा होऊन जर काही निर्णय करावे लागले, शासन असेही बरेच निर्णय न मागता करते, पण आमची मागणी आहे की मूल्यांकनाचा प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहानं जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार द्यावेत आणि जास्त मूल्यांकनाचा प्रश्न सोडवावा। दुसरं, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की ज्या काही अडचणी राहिल्या, ज्या SDM लेवलच्या आहेत, तुमच्या हातातल्या आहेत, त्यांनी त्या समजून घेतल्या। सर्वात आजही जे माहिती घेतली, आज आम्ही सगळं एक शेतकऱ्याचे काय काय प्रश्न राहिले ते बघत होतो, तर त्याच्यातून सर्वात जास्त जर प्रश्न असतील तर ते जमिनीच्या क्षेत्राबाबतचे आहेत। तर मग जिल्हाधिकाऱ्यांनी तशी दखल घेतलेली अशी माझी माहिती आहे। त्यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही बोलवल्याचं सांगण्यात येतं। तरीही माझी परत एकदा विनंती राहील जिल्हाधिकारी साहेबांना की ते वार लेवलवर टॉप प्रायोरिटीवर हा भूमी संपादनाचा विषय, भूमापनाचा विषय हातावर घेऊन ज्यांनी किन्नी मुद्दाम होऊन चुका केल्या असतील त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारावा आणि त्यांना 1 आठवड्याची मुदत देऊन 1 आठवड्याच्या आत हा जमिनीच्या फेरबदलाबाबतचा जे काय कमी जास्त क्षेत्र झाले त्याच्याबाबतचा प्रश्न मार्गी लावावा आणि इतर ज्या काही यंत्रणा आहे उद्यापासून त्यांनी SDM साहेबांना आदेश देऊन आमच्या ज्या काय प्रश्न आहेत उद्यापासून जास्तीचा वेळ, मला तर वाटतं येणारे जे 4 दिवस राहिले त्या हप्त्याचे, ते 4ही दिवस या बाधित शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी द्यावेत अशी माझी विनंती राहील।